आजच्या ठरलं तर मगच्या भागात अखेर सत्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं जातं. सायली आणि अर्जुन नागराजच्या माणसांना चतुराईने बेशुद्ध करतात. क्षणाचाही विलंबन करता अर्जुन जोरात लाथ मारून खोलीचा दरवाजा उघडतो. आतलं दृश्य पाहून दोघांच्याही काळजाचा ठोका चुकतो. सुमन काकू हातपाय बांधलेल्या अवस्थेत तिथे असते. सायली आणि अर्जुन धावत जाऊन तिला सोडवतात. इतक्या दिवसांचा साठलेला त्रास आणि भीती बाहेर पडते आणि सुमन अक्षरशः हुंदके देत रडू लागते. अखेर तिची सुटका झालेली असते. सायली तिला जवळ घेत शांत करते, तिच्या डोक्यावरून हात फिरवत धीर देते. दुसरीकडे सुभेदारांच्या घरात मात्र अस्वस्थतेचं वातावरण असतं. हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात सायली आणि अर्जुन अचानक कुठे गायब झाले, हा प्रश्न सगळ्यांना सतावत असतो. पूर्ण आजी ठामपणे सांगते की सायली इतकी जबाबदार आहे की पाहुणे असताना ती कधीच अशी सांगता निघून जाणार नाही. प्रताप वारंवार फोन लावत असतो, पण दोघांकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे घरात चिंता वाढत जाते. प्रिया हे सगळं शांतपणे ऐकत असते. तिलाही संशय येतो की नेमकं काय घडलं असेल. ती लगेच नागराजला फोन करून चौकशी करायला जाते, पण तोही फोन उचलत नाही. दरम्यान सुमन सायली आणि अर्जुनला सगळा प्रकार सांगते. ज्या दिवशी सुभेदारांच्या घरी गेट टुगेदर होतं, त्या दिवशी नागराजचा पाठलाग करत करत ती इथपर्यंत पोहोचली आणि त्याच दिवशी त्याचं खरं रूप तिच्यासमोर आलं. अर्जुनच्या मनात एक मोठा संशय ठाण मांडतो. नागराज काकांनी महिप्त शिखरेसारख्या माणसाला इथे किडनप करून ठेवणं म्हणजे तो त्याच्याही वरचा खेळाडू आहे. अर्जुनला आठवतं, ज्या दिवशी तो महिप्तला प्रश्न विचारत होता, तेव्हा अचानक नागराज तिथे आला आणि महिप्त गप्प झाला. याचा अर्थ 22 वर्षांपूर्वीच्या अपघातामागचा खरा मास्टरमाइंड नागराज किल्लेदारच असू शकतो. सुमही त्याच शंकेला दुजोरा देते. तिने नागराजला थेट विचारलं होतं, पण त्या बदल्यात तिला मारहाण करण्यात आली होती. आता सायली आणि अर्जुनचा विश्वास पक्का होतो, खरा सूत्रधार नागराजच आहे. सायली आणि अर्जुन सुमनला विचारतात की तुझी ही अवस्था कोणी केली. तेव्हा सुमन स्पष्टपणे सांगते की हे सगळं नागराजनेच केलं. एवढंच नाही तर महिप्त शिखरेलाही इथे बांधून ठेवलं होतं. ज्या दिवशी सायली आणि अर्जुन तिथे पोहोचले होते, त्या दिवशी मुद्दाम त्यांची दिशाभूल करण्यात आली. नागराज सोबत आणखी एक माणूस होता. त्या दोघांनी मिळून सुमन आणि महिप्तला दुसऱ्या ठिकाणी हलवलं. सायलीच्या लक्षात येतं की आपण त्या दिवशी सुमन काकूंच्या अगदी जवळ पोहोचलो होतो, पण चलाखीने आपल्याला फसवण्यात आलं. सायली ठामपणे म्हणते की आता लगेच पोलिसांना नागराजबद्दल सगळं सांगायला हवं, कारण आपल्याकडे पुरावे आहेत. पण अर्जुन सावधपणे विचार करतो. तो सांगतो की आत्ता पोलिसांकडे गेलो तर नागराजवर फक्त किडनॅपिंग आणि मारहाणीचा गुन्हा सिद्ध होईल. महिप्त आणि त्याच्या नेटवर्कबद्दल ठोस पुरावे नाहीत. शिवाय सुमनला थेट घरी नेल्यास नागराजला संशय येईल आणि तो पुन्हा तिच्यावर अत्याचार करू शकतो. तेव्हा सायली एक धाडसी प्लॅन सांगते, आपल्या सगळ्यात मोठ्या शत्रूचाच वापर करायचा. सुमनचं अपहरण नागराजने नाही, तर महिप्त शिखरेने केलं असं सगळ्यांना सांगायचं. सायली संपूर्ण योजना सुमनला समजावून सांगते. इकडे घरात सगळे अजूनही काळजीत असतानाच नागराज तिथे येतो. प्रिया त्याला सांगते की सायली आणि अर्जुन कार्यक्रमातून अचानक गायब झाले आहेत आणि त्यांचा फोनही लागत नाही. इतक्यात सायली आणि अर्जुन घरी पोहोचतात. त्यांना पाहताच घरचे प्रश्नांचा भडीमार करतात. मात्र दोघेही काही बोलता सुमनला पुढे आणतात. सुमन सुखरूप दिसतात सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. प्रतिमा तिला घट्ट मिठी मारून रडू लागते. नागराज आणि प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र धक्का आणि घाबरलेपण स्पष्ट दिसतं. घरचे विचारतात की आम्हाला न सांगता तुम्ही सुमनला आणायला कसे गेलात.
सायली शांतपणे सांगते की जर सांगितलं असतं तर सगळे फक्त काळजी करत बसले असते, म्हणून जसं कळलं तसं आम्ही लगेच निघालो. रविराज सुमनच्या अवस्थेकडे पाहून थेट प्रश्न करतो, तिला किडनप कोणी केलं? अर्जुन ठामपणे उत्तर देतो, महिप्त शिखरे. हे ऐकताच नागराजच्या मनात हायसं वाटतं. त्याला वाटतं की सुमनने घाबरून त्याचं नाव घेतलेलं नाही. प्रियालाही हे ऐकून धक्का बसतो. नागराज लगेच सुमनकडे जाऊन खोटे अश्रू ढाळायला लागतो. मात्र सायली आणि अर्जुन त्याचा बनाव ओळखत असतात. अर्जुन मुद्दाम नाट्य करत नागराजला म्हणतो, नागराज काका, मला माफ कर. तू सुमन काकूंना मारहाण केलीस हे तुझं चुकलंच, पण मी तुझ्यावर किडनॅपिंगचा आरोप केला, त्यासाठी मी तुझी माफी मागतो. हे ऐकताच नागराज पूर्णपणे निर्धास्त होतो. आपण सेफ असल्याचा त्याचा गैरसमज आणखी घट्ट होतो. पण सायली अर्जुनच्या डोळ्यात आता पुढच्या खेळाची तयारी स्पष्ट दिसत असते.